And NCP founder Sharad Pawar thanked Prime Minister Narendra Modi after Maharashtra's opposition alliance, the Mahavikas Aghadi, consisting of his party, ex-Chief Minister Uddhav Thakrae's Shiv Sena faction and the Congress won 30 of the state's 48 Lok Sabha seats in this election. Mr. Pawar, who lost the NCP symbol and name to the group led by his nephew Ajit Pawar, the Deputy Chief Minister, after allying with the BJP and the Sena breakaways led by Chief Minister Eknath Shinde, said, "We thank the Prime Minister for making the political atmosphere conducive for the MVA. He also said wherever the Prime Minister had rallied, that they won the seats there. And Uddhav Thackeray also said that the BJP has now become, that Ram has now become BJP Mukt. जे काही सेशन त्यांनी केलं इतक्या जुन्या काळाचं ते अजून आताची कारवाई केली जाते ती अगदी पूर्णपणानं सत्तेचा गैरवापर आहे. आणखी एक गोष्ट अशीच या ठिकाणी झाली की काही लोकांच्या बाबतीत तुम्ही आणि काही लोकांच्या यापूर्वी केसेस केलेल्या होत्या त्यातल्या काही लोकांना कोर्टाने जामीन दिला, पण त्याच्यामध्ये अनेक लोक कारण नसताना आरोपाशिवाय आजही तुरुंगामध्ये आहेत. याचा अर्थ सरळ सरळ हा सत्तेचा गैरवापर आहे आणि या सत्तेच्या गैरवापराच्या संबंधी या निवडणुकीमध्ये लोकांनी जी काही भूमिका घेतली त्याच्यातून शांतपणा शिकतील अशी अपेक्षा होती, पण तो काही शांतपणा शिकलेला दिसत नाही. आणि त्यामुळं आणखी 3-4 महिन्यांनी लोकांच्या सोबत जायची संधी ज्यावेळी मिळेल त्यावेळी लोक त्याचा पूर्णपणानं विचार करून ठोस निर्णय घेतील. मुळामध्ये हे जे काय आता मोदी सरकार होते ते आता एनडीए सरकार झाले. हे सरकार किती दिवस चालेल हा एक मोठा प्रश्न आहे. कारण आमच्याबद्दल नेहमी म्हटलं जात होतं की युती, नैसर्गिक युती आणि अनैसर्गिक युती. तर आत्ता ते जे काही तिकडे कडबोळ झालेलं आहे दिल्लीमध्ये, हे नैसर्गिक आहे का अनैसर्गिक आहे हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. एकूणच देशातली जनता या निवडणुकीच्या निमित्ताने जागी झाली, हे फार मोठं यश या निवडणुकीच्या वेळेला आपल्याला मिळालं असं मी मानतो. आणि आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील आपण विचारा, त्याला उत्तर द्यायचा आम्ही प्रयत्न करू. जेव्हा 3 पक्ष एकत्र पत्रकार परिषद घेतात याचा अर्थ असा, पृथ्वीराजजींनी सांगितलेलं आहे की आमची एक प्राथमिक बैठक, अगदी प्राथमिक बैठक आपल्या समोर येण्याआधी झालेली आहे.